चला आज बनवूया आपण शेंगाची भाजी। त्याच्यासाठी शेंगा मी उकळवून घेतलेली आहेत आणि इथे कढई ठेवलेली आहे। इथे मसाला घेतलेले आहेत, जिरा घेतलेला आहे, राई घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो घेतला आहे, लाल तिखट घेतलेला आहे आणि धने पावडर घेतलेली आहे आणि हा तंदुरी मसाला घेतलेला आहे। चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता आपण त्याच्यामध्ये राई टाकलेली आहे, चिमूटभर जिरं टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेला आहे। हा लसूण टाकलेला आहे। चला तर लसूण झालेला आहे आपला। आता आपण ही 2 मिरची घेतलेली उभी चिरून ती टाकूया। मिरची पण 2 मिनिटासाठी आपल्याला परतवायची आहे। चला आता मिरची पण परतवून झालेली आहे आपली। आता आपण कांदा टाकूया। कांदा टाकलेला आहे, त्याला पण 5 मिनिट असं मस्त लालसर होईपर्यंत मऊसर परतवायचं आहे। चला आता आपण टोमॅटो टाकून देऊया। कांदा आपला मस्त मऊसर झालेला आहे। आता आपण टोमॅटो टाकलेला आहे। त्याला पण 5 मिनिटं आपण परतवायचं आहे। झालेला आहे, टोमॅटो पण तयार झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया। लाल तिखट, थोडीशी हळद, धने पावडर, थोडासा गोरा मसाला, थोडासा तंदुरी मसाला आणि त्याला एकजीव करूया आता। चला आता मसाला आपला एकजीव झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया। मस्त मसाला शिजून द्यायचा आपल्याला। चवीनुसार मीठ टाकूया। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। चला मसाला आपला व्यवस्थित आता शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगा टाकूया। शेंगा टाकून देऊया। त्याला आता उलटपलट करूया। एकजीव मस्त एकजीव करून घेतलेला आहे आणि 5 मिनिटं त्याला पण शिजायला देऊया। चला आता शेंगाची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकूया। शेंगाची भाजी खाण्यासाठी आपली तयार झाली। चला आता शेंगाची भाजी आपली खाण्यासाठी मस्त रस्सा भाजी तयार झालेली आहे, खाण्यासाठी तयार आहे। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। स्वस्त खा मस्त राहा। शेंगाची भाजी एकदा तुम्ही करून बघा। चला बाय बाय।